नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मी नॉनव्हेजवाल्यांसाठी खास मेजवानी घेऊन आलेली आहे. तर हे काय आहे तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल. तर आज आपण बनवणार आहोत मटण मसाला. तर ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी? तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण आहे ना 300 ग्रॅम म्हणजे पाव किलोच्या वरती मटण घेतलेले आहे आणि त्याला मी हळद, नमक आणि आलं लसूणची पेस्ट असते ती लावून घेतली आहे. आधी मटण चांगलं 2-3 गरम पाण्याने धुवून घेतलेलं आहे. गरम पाण्याने चांगलं धुवून घेतलं आहे, मग याला चांगलं मॅरिनेट केलं आहे. आता आपण हे आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे घरगुती. कांदा भाजून घेतलेला आहे, त्यानंतर खोबरंही भाजून घेतलेलं आहे. तर ही जी आलं लसणाची पेस्ट आहे ना, यात मी पुदिनाही ॲड केला आहे, कोथिंबीर ॲड केली आहे आणि हिरवी मिरची ॲड केली होती थोडीशी, म्हणून ती ग्रीन दिसते. आणि हे खोबरं किसलेलंच होतं मी पॅकेट आणलेलं. त्यानंतर मसाल्यांमध्ये बघा नमक, घरगुती गरम मसाला आणि हे इथे लाल तिखट. तर हा गरम मसाला मी घरीच तयार करते. तीही रेसिपी मी आपल्या चॅनलवर लवकरच शेअर करणार आहे. तर त्यानंतर तुमच्याकडे गरम मसाला नसेल कोणत्याही तुम्ही कंपनीचा वापरू शकता. त्यानंतर जर माझ्याकडे मसाला नव्हता घरगुती, तर हा मी कुटुंब सखीचा मटण रस्सा मसाला वापरायची. खूपच छान याची टेस्ट लागते. जर तुमच्याकडे हाही नसेल तर आता भरपूर प्रमाणात बाजारात चांगले मसाले येतात, मटण मसाला, चिकन मसाला, तोही तुम्ही वापरू शकतात. तर इथे मी मस्त मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आपल्या मटणाला. तर हे जे आहे ना मिश्रण, तर हे मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. त्यात थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे आणि एक हिरवी मिरची टेस्टसाठी थोडीशी, आणि त्यात कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि खोबरं, याच्या व्यतिरिक्त मी काहीही टाकलेलं नाही आहे. तर इथे मी मस्त पेस्ट करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण फोडणी देऊन घेऊया. या भाजीला मी म्हणजे मटणाला मी अळणं करणार नाही आहे, डायरेक्ट मसाल्यातच आपण हे मटणाला करणार आहोत. त्याच्यामुळे ह्या रेसिपीला मी नाव दिलं आहे मटण मसाला. तर इथे बघा मी 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 चमचा आपला गरम मसाला घेतला आहे घरगुती, आणि हा जो आहे ना लसूण आणि कांद्याची एक चटणी होती ती थोडी टाकलेली आहे, आणि थोडं टेस्टसाठी मी इथे हा कुटुंब मसाला आहे ना तो ॲड केलेला आहे. तर आपल्या चॅनलवर मी शेवग्याच्या आमटीची रेसिपी अपलोड केली आहे, तेही 1 नंबर झालेलं आहे, तेही तुम्ही बघा. तर इथे मी थोडंसं 1 चमचे ना त्याच्यात मी जी आपण पेस्ट केलेली होती ना, कांदा खोबरं याची पेस्ट मी याच्यात थोडीशी कालवून घेते, म्हणजे मसाला जळणार नाही त्यासाठी. तर इथे आपण कुकरमध्येच बनवणार आहे मी. तर हा कुकर आहे ना जाड, म्हणजे आता जे स्टीलचे कुकर निघालेत ना, तो हा कुकर आहे. म्हणजे आपलं जे चिकन आणि मटण वगैरे असतं ना, ते भाजीला म्हणजे भाजी खाली लागत नाही तळाला. एकदम स्मूथली असं मटण वगैरे जे आपण शिजवतो छान प्रकारे होतो. हाही कुकर तुम्ही नक्की घ्या. आणि हे येल्लो कलरचं दिसतंय, यात मी पाया सूप बनवलेलं, त्यामुळे हे तसा येल्लो दिसतंय कुकर. तर चला 2 चमचे इथे तेल टाकल्यानंतर, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तेल करू शकता. इथे तेल टाकल्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे. जास्त कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला तेल, साधं टेम्परेचरवर आपल्याला गरम करायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. आणि आधी मी जो आपण गरम मसाला, नंतर लाल तिखट यामध्ये थोडंसं पेस्ट मसाल्याची ॲड केली होती ना ग्राइंड केलेली, तर तीच आपण एक कालवलेलं आधी हे टाकणार आहोत. ह्याला चांगलं 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये. हे बघा असं चांगलं, गॅस मी कमीच ठेवलेला आहे. त्याचनंतर ही जी पेस्ट होती ना आपली मिक्सरमध्ये, कांदा खोबरं आणि आलं लसूण पेस्ट ही टाकणार आहे मी त्यात. ही चांगलं मी भाजून घेते, एकजीव करून घेतला आहे मसाला चांगला. बघा इथे मसाला भाजल्यावर थोडासा जे मी पाणी टाकलं आहे मिक्सरमध्ये, थोडासा मसाला बाकी होता, तर हेही मी याच्यात टाकणार आहे. तर हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे थोडासा, आणि खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. गॅस लो कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा आता आपला मसाला बऱ्यापैकी शिजलेला आहे.
फ्राय झाला आहे म्हणजे तेलामध्ये. तर इथे मी आपलं मटण टाकते, जे मी आलं लसूण पेस्ट आणि हळद नमक लावून घेतलं आहे. नमक आपल्याला कमीच टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना मटणामध्ये नमक टाकलं आहे त्याच्यामुळे, नाहीतर भाजी जास्त खारट होईल. तर इथे बघा हे मटण आपल्याला जास्त म्हणजे हलवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे. त्यानंतर आता आपण याला वरतून पाणी टाकायचं आपल्याला. कोणत्याही भाजीत तुम्ही गरम पाणीच ॲड करायचं आहे. तर बघा इथे वरती मी कुकरला झाकेल अशी वरती प्लेट ठेवले, त्यावर 1 ग्लास असं पाणी ठेवलेलं आहे. हे पाणी बघा आता गरम झाल्यानंतर हेच पाणी आपल्याला ह्या मटणाच्या रस्स्यात आपल्याला टाकायचं आहे. आधी हा मसाला आपण चांगला एकदा हलवून घेऊ. मसाला हलवून घ्यायचा आपल्याला बघा, म्हणजे खाली तळाला लागणार नाही याची चौकशी वगैरे करून घ्यायची आहे. तर काही नाही, व्यवस्थित आपलं मटण होतं आहे. तर आता मी यात टाकणार आहे हे गरम पाणी. जर तुम्हाला वाटत असेल की भाजी थोडीशी घट्ट झाली आहे, तर अजून तुम्ही त्याचप्रमाणे वरती प्लेट ठेवून पाणी गरम करायचं आहे. नाहीतर एका भांड्यात आपण पाणी गरम करायचं आहे आणि ते पाणी या मटणाच्या रस्स्यात आपण ॲड करायचं आहे. तर इथे आपल्याला एक उकळी फुटू द्यायची आहे चांगली. तर इथे बघा एक चांगली उकळी फुटलेली आहे. मी इथे कोथिंबीर टाकून घेते आणि आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. मटण शिजेपर्यंत 4-5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा मी लावून घेते चांगलं. त्यानंतर इथे बघा आपलं मटण रेडी झालेलं आहे. तर इथे बघा किती छान अशी तर्री आलेली आहे मटणाला, एकच नंबर. इथे बघू शकता. आणि मटण हे इतकं छान शिजलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मटण शिजलं नाही आहे, तर परत तुम्ही यात गरम पाणी ॲड करून कुकरच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊ शकता. तर परत मी इथे मस्तपैकी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे. आणि इथे बघा आपला मटण मसाला रेडी झालेला आहे. खूपच छान झाला आहे. मसाल्यामध्येच मी कुकरमध्ये शिजवून याला छान प्रकारे केलेलं आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की आपलं गरमागरम असं मटण झालेलं आहे. हिवाळ्याच्या दिवसात तर मंडळी एकच नंबर लागतं मटण खायला. आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघा. लाईक, शेअर, कमेंटही करा. तर चला आता ताट वाढूया. तर इथे मी बघा मटण मसाला घेतला आहे. मटण मसाला बघा आपला तर्रीदार मस्त छानसा झणझणीत असा झालेला आहे. आणि हा घेतला आहे मी पाया सूप. त्याचनंतर इथे मी भात घेतला आहे. ह्या दिवसात पाया सूप पिणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं, म्हणजे खूप शरीराला चांगलं असतं पाया सूप. हाडं वगैरे मजबूत होतात. त्यानंतर मी इथे घेतली एक चपाती, गरमागरम अशी बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू. तर या मंडळी बसताय ना, कसं वाटलं ही आपली आजची मटण थाळी कमेंट करून मला नक्की सांगा. आणि पुढे बघा मी मटण कसं शिजलं आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे. एकदम असं सॉफ्टचं शिजलेलं आहे मटण आपलं, कोणत्याही बाबतीत कमी राहिलेली नाही आहे. बघा किती छान शिजलं आहे, अलगद तुटतं. बघा किती छानसं आपलं हे मटण शिजलेलं आहे. काय मग मंडळी, हे मटण बघून आलं ना तुमच्या तोंडालाही पाणी? तर नक्की करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि हेल्दी राहा, गरमागरम खात राहा. ओके, बाय बाय.